नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव. या शृंखलेमध्ये आजचा हा 5वा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची चर्चा पाहणार आहोत. दिनांक 14 मे 2025 रोजी गुरु हा ग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरु हा ग्रह एका राशीमध्ये साधारणतः 13 महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो, परंतु सध्याचा हा गुरु हा अतिचारी गतीत आहे. त्यामुळे गुरुचे हे राशी परिवर्तन थोड्या थोड्या अंतराने बदलणारे असणार आहे. गुरु हा ग्रह नवग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ असलेला ग्रह आहे आणि गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी मानली जाते. धन, त्याचबरोबर वास्तू, शिक्षण, विवाह, संतती या सर्वांचा कारक ग्रह हा गुरुच आहे आणि गुरुचे शुभत्व आणि अनुकूलता प्राप्त झाल्याशिवाय या सर्व गोष्टींची पूर्तता होणे हे केवळ अशक्य असते आणि म्हणूनच गुरुचे हे राशी परिवर्तन प्रत्येक जातकासाठी अत्यंत महत्त्वाचे असे असते. दिनांक 14 मे 2025 रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी हा गुरु आपल्या अतिचार गतीने पुढील राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी हा गुरु कर्क राशीमध्येच वक्री अवस्थेत जाणार आहे आणि त्यानंतर दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी वक्री अवस्थेतच हा गुरु पुन्हा आपल्या मागच्या राशीत म्हणजे मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तेथे 11 मार्च 2026 पर्यंत गुरु मिथुन राशीमध्ये आपली वक्र अवस्था सोडून मार्गी होणार आहे आणि मार्गस्थ झालेला असा हा गुरु दिनांक 2 जून 2026 रोजी पुढील राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ही कर्क रास गुरुची उच्च रास आहे. सिंह राशीच्या आणि लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिष चर्चा आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. जेव्हा शनी, राहू, केतू किंवा गुरु यासारखे ग्रह आपले राशी परिवर्तन करतात त्यावेळेला त्यांचे प्रेडिक्शन पाहण्यासाठी आपली चंद्ररास आणि आपली लग्नरास या दोन्ही राशीनुसार ते पाहणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण हे ग्रह एका राशीत दीर्घकाळ वास्तव्यास असतात आणि याचे परिणाम देखील मानवी जीवनावर हे प्रखरपणे पडत असतात आणि म्हणूनच जेव्हा या ग्रहांचे राश्यांतर होते त्यावेळेला आपली जन्मरास आणि आपली लग्नरास अशा दोनही पद्धतीने हे राशीफल पाहणे हे गरजेचे असते. सिंह राशीच्या जातकांसाठी गोचरीचे हे गुरुचे भ्रमण लाभ भावातून म्हणजे 11व्या भावातून होत आहे आणि सिंह राशीसाठी हा गुरु पंचम भावाचा आणि अष्टम भावाचा कारक ग्रह आहे. असा हा पंचम आणि अष्टम भावाचा कारक असलेला हा ग्रह लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी तृतीय भावावर, पंचम भावावर आणि सप्तम भावावर पडणार आहे. गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी मानली जाते आणि म्हणूनच गुरुच्या दृष्टीचे फळ हे फार महत्त्वाचे असते. लाभ भाव हा तुमच्या मनोरथांचा भाव आहे, तुमच्या इच्छांचा भाव आहे, लाभांचा भाव आहे, तुम्हाला मिळणाऱ्या गिफ्ट यांचा देखील भाव आहे, तुमच्या इच्छा आणि आकांक्षाचा सुद्धा हा भाव आहे. येथे गुरुचे हे गोचरीचे भ्रमण सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी एक श्रेष्ठतम अशी स्थिती निर्माण करत आहे. लाभ भाव हा मित्रांचा आणि मोठ्या भावंडांचा सुद्धा भाव आहे. गुरुची दृष्टी अमृतमयी असल्याने सिंह रास आणि सिंह लग्नाच्या जातकांसाठी हा कालखंड तुमच्यासाठी जीवनाला नवी ऊर्जा देणारा कालखंड असे म्हटले तरी सुद्धा वावगे ठरणार नाही. पण तृतीय भावावर असलेली गुरुची ही 5वी दृष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण हा भाव पराक्रमाचा आहे, साहसाचा आहे, लहान भावंडांचा आहे, तुमच्या करिअरचा आहे आणि म्हणूनच हा गुरु तुम्हाला मेहनत करा असे सुचवत आहे. करिअरमध्ये तुम्हाला नवीन प्रोजेक्ट हे मिळताना दिसत आहे. मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. जे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलत्व घेऊन येत आहे. तुम्ही जगाच्या दृष्टिक्षेपात येण्यासाठी हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे. या कालखंडात तुम्हाला तुमच्या मित्रांचा सहयोग सुद्धा प्राप्त होताना दिसत आहे. या कालखंडात तुम्ही तुमच्या मेहनतीवर लक्ष देणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि मित्रांची जशी तुम्हाला मदत मिळणार आहे तसेच मित्रांना सुद्धा मदत करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यामुळेच तुमचा हा गुरु कार्यान्वित होण्यास आणि तुम्हाला लाभ प्रदान करण्यास सिद्ध होणार आहे. एकंदरीत जीवनाला नवीन सुरुवात करण्यास उद्युक्त करणारा असा हा कालखंड सिंहरास आणि सिंह लग्नाच्या जातकांसाठी असणार आहे. विद्यार्थी वर्गाचा विचार करता सुद्धा गुरुचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना लाभदायी सिद्ध होणार आहे. जे कायदा किंवा मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड एक चांगला कालखंड असणार आहे. आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट फील्डमध्ये जे कार्यरत आहेत अशांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. या कालखंडात विद्यार्थी वर्गांनी तुमच्या मेहनतीवर लक्ष ठेवणे हे गरजेचे आहे. कारण तुमच्या मेहनतीचे चीजही होणार आहे. कारण मेहनतीच्या बरोबर समोर हा भाग्यभाव असतो आणि आपले मेहनत परिश्रम हेच आपले भाग्य घडवत असतात. आणि म्हणूनच मेहनत करण्यास कोणतीही कुचराई करू नये. गुरुची 7वी दृष्टी ही तुमच्या पंचम भावावर पडत आहे. हा भाव प्रेम, भावना, संतती त्याचबरोबर शिक्षण यांचा भाव आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड जसा चांगला आहे त्याचबरोबर प्रेमी जीवनामध्ये सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. ज्या प्रेमीजनांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. परंतु हा कालखंड गुरुच्या अतिचार गतीमुळे मागे पुढे होणार आहे आणि म्हणूनच त्यासाठी जवळच्या ज्योतिष्याचा सल्ला घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. मिथुन राशीतले गोचरीचे भ्रमण तुम्हाला फायदेशीर असणार आहे. आणि जेव्हा हा गुरु कर्क राशीत जाईल तेव्हा हा गुरु तुम्हाला फारसा अनुकूल असणार नाही. आणि म्हणूनच वेळोवेळी त्यासाठी ज्योतिषाचा सल्ला घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्नशील आहे त्यांना सुद्धा संततीची इच्छा पूर्ण करणारा हा त्यांच्यासाठीचा कालखंड आहे. प्रेमी जीवनामध्ये हा कालखंड तुमच्यासाठी एक बहार निर्माण करू शकतो. दाम्पत्य जीवनात सुद्धा हा गुरु तुम्हाला अत्यंत सहाय्यकारी असा ठरणार आहे. ज्या विवाहेच्छुक तरुण तरुणींचे विवाह जमत नाही त्यांच्यासाठी विवाह जमवून येण्यासाठी हा कालखंड हा उत्तम असणार आहे. तसेच लाभाच्या दृष्टीने विचार करता लाभाच्या नवीन संधी सिंहरास आणि सिंह राशीच्या जातकांना प्राप्त होताना दिसत आहे. कन्सल्टन्सी क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांना सुद्धा हा कालखंड एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड मिळताना दिसत आहे. कन्सल्टन्सी क्षेत्रामध्ये दुसऱ्यांच्या सहयोगातून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवीन दिशा मिळताना दिसत आहे. आणि आर्थिकदृष्ट्या विचार करता आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड सिंहरास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी चांगला असणार आहे. जुने अडकलेले पैसे या कालखंडामध्ये परत मिळण्यास हा गुरु तुम्हाला मदत करणारा आहे. नव्या संधी या कालखंडात तुम्हाला प्राप्त होताना देखील दिसत आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे. परंतु अतिचार गतीत हा गुरु असल्याने इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा हा गुरु जेव्हा मिथुन राशीमध्ये असणार आहे त्यावेळेस हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आणि या वेळा काढण्यासाठी सुद्धा त्या वेळेस तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घेणे हे गरजेचे असणार आहे. सर्वप्रथम गुरुचे हे गोचरीचे भ्रमण जेव्हा गुरु मिथुन राशीत आणि कर्क राशीमध्ये असणार आहे याचे विवेचन मी केलेलेच आहे. गरजूंनी ते नक्की पाहावे. आणि स्वास्थ्याचा विचार करता सिंहरास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी स्वास्थ्य सुद्धा अनुकूल असलेले दिसून येते. परंतु ज्यांना आधीपासूनच काही आजार किंवा विकार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे आणि त्यासाठी वेळोवेळी उपाययोजना करणे हे महत्त्वाचे असणार आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुची स्थिती चांगली आहे, ज्यांना गुरुची महादशा चालू आहे किंवा गुरु कुंडलीमध्ये कारक आहे अशा जातकांना गुरुचे हे गोचरीचे भ्रमण लाभकारी ठरताना दिसत आहे. आणि ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु खराब स्थितीत आहे किंवा गुरु कारक नाही अशांना हे फळ
संमिश्र फलदायी असे असणार आहे. परंतु गुरु हा सर्वाधिक शुभग्रह असल्याने गुरुचे अशुभ फळे ही फारशी मिळतानाही दिसत नाहीत. सिंह लग्न आणि सिंह राशीच्या जातकांसाठी मेहनतीवर फोकस करणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे आणि यातूनच तुमचे भाग्य उदयाला येणार आहे हे तुम्ही विसरून चालणार नाही. जीवनामध्ये टर्निंग पॉइंट निर्माण करणारा असा हा गुरु गोचरीने तुमच्यासाठी येत आहे आणि याचा फायदा घेणे हे तुमचे कर्तव्य असणार आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह अशुभ स्थितीत आहे अशांनी गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी गुरुची आराधना करणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी प्रत्येक गुरुवारी श्री दत्तात्रेयांचे किंवा श्रीहरी विष्णूंचे दर्शन घ्यावे. त्याचबरोबर दुसऱ्यांना मदत केल्याने सुद्धा तुमच्या गुरुची शुभ फळे मिळण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुच्या बीजमंत्रांचा संकल्पपूर्वक रोज 1 माळ इतका जप केल्याने सुद्धा गुरुची शुभ फळे तुम्हाला प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे. एकंदरीत सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी सर्व तऱ्हेने अनुकूल असलेला हा गुरु तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येत आहे. याचा लाभ आणि फायदा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करणे हेच या सर्व कार्यक्रमाचे सार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणे हे गरजेचे असणार आहे. अशा रीतीने आज आपण सिंह रास आणि सिंह लग्न या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची चर्चा पाहिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण कन्या रास आणि कन्या लग्नाच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा पाहणार आहोत. आता आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.